वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात 2 दुसरा बंगला होतोय आणि जर लग्नाला ठुलं हो. आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य पण ती काळाची गरज आहे. अभंगाला त्यांच्या वाढदिवसाला त्यांचे कार्यकर्ते आणि एक चांगला मुद्दा त्यांनी वापरलाय, रक्तदान शिबिर. हे झालंय, मी आता परवा सांगितलं जुन्नरच्या कीर्तनात, आता ह्या वाढदिवसाला रक्तदान शिबिर झालं पाहिजे. एक हे केळं वाटप पण खाऊ वाटप नको, हे याच्यात मजा नाही. मारा केळं वाटा नीळ भर पेपरला येऊ द्या केळं वाटप. अहो कार्यकर्त्यांनीच 9 खाली 3च राहिले काय. हे केळं वाटप पण फळं वाटप काय नाही, गरीबाला शाली वाटप. अहो गरीबच कुठे, कोण गरीब आहे या जगात? गरीब जन्माला यायचं आहे अजून, गरीब कुठे आहे? आता लोक म्हणतात दुष्काळ पडलाय, गेल्या वर्षापेक्षा यंदा टोलेजंग लग्न चालू आहे. दुष्काळ का झालाय? ऊत आलाय पैशाला, ऊत. नवरदेव बाहेर राहा आणि लाईटी फटाके 60,000ची आणि बाहेर राहा नवरदेव ठाय 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 ठाय. ते नवरदेव उडे हाणायचे, त्याला वाटलं शांताबाई आली ती. दुष्काळ नाही पुष्काळ नाही, दुष्काळ फक्त 2 घाललाय महाराज, एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली लक्ष्मी. तिसऱ्या माणसाला दुष्काळ नाही. दुष्काळ बिष्काळ नाही, हे टापा बिपा नाही. दुष्काळ बिष्काळ काय असं का आलंय? दुष्काळ फक्त 2 भोगू राहिलेत, एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली लक्ष्मी जनावर. कोण तिसरा उपाशी आहे? हा, सर्व्हिसवाल्यांना ऊत आलाय काय? आम्हाला रोग झालाय काय? रोग झालाय फक्त लबाड्या करायच्या. दुष्काळ पाडला काय? तो दुष्काळ पाडला, दुष्काळ नाही बिष्काळ नाही काय, हे फक्त मानायचंय. नाही तर इतका पैसा आहे का बेधुंद जनते का पैशालाही आहे महाराज, पैशाला विषय नाही, पैशालाही आहे. 2000ची नोट 6 महिने झाले दिसत की तरी आम्हाला येईना येळभर. 500चे देते ते केस फुगे पाकिट फुगा. लोकांना वाटलं लई घेतली का, लई गाजन वाटत. ती पाकिट देताना फुगेल दिसलं का काढून एवढे, अरे त्या 200च्या येड्या. काय नाही, दुष्काळ बिष्काळ नाही, दुष्काळ 2च भोगू राहिले, चिंताच करायची नाही. आता वाढदिवसाला अजून 2-3 कामं सांगतो. रक्तदान नंबर 1. 2 शेतकऱ्याच्या जेवढ्या महिला आहेत तेवढ्या महिलांचं हिमोग्लोबिन चेक केलं पाहिजे, त्याच्यासाठी शिबिर पाहिजे. आणि ती आता महिलांचं हिमोग्लोबिन चेक करणं ही काळाची गरज आहे. कारण शेतकरी वर्गाची महिला चेकिंगला दवाखान्यात जाऊ शकत नाही, तिला तिचं महत्व अजून तेवढं कळलं नाही. एक दुसरी गोष्ट, तिचे इतके कष्ट कोणाला नाहीत, कष्ट कोणाला नाही. शेतकऱ्याच्या बायको इतकं कष्ट कोणाला आहे? 3 मुळे वसायचं तुडी ती, 10 लिटर दूध काढी ती, अख्खा संसार सांभाळी ती. नोकरीवाल्याच्या बायकांना काय? लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार येत्या. अगं तू जगती तरी का आला? धड त्यालाही मोकळं करीना, तोही गुतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईना, तोही उलथान. आज खरं हिमोग्लोबिन चेकिंग कुणाचं झालं पाहिजे? शेतकऱ्याच्या बायको. अजून वाढदिवसावाल्यांनी एक काम केलं पाहिजे. 1 महिलांचं हिमोग्लोबिन चेकिंग केलं पाहिजे. 2 ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर पुढे काय, 12वी नंतर पुढे काय, योग्य करिअर मार्गदर्शनाची आज गरज आहे. काय मत आहे तुमचं? ते करीतच नाही कोणी, ती काळाची. डोंगर दऱ्यातल्या ज्या शाळा आहेत तिथं मुलं हुशार नाहीत असं नाही, मुलगा हुशार. अहो एकदम खेड्यातला पोरगा 10वीला 82% मार्क पाडतो म्हणजे त्याची लेवल. फक्त त्याला 10वी नंतर कुठं जावा याचं मार्गदर्शन. मग तो काय म्हणणार? चला नारायणगावला घ्या आर्टला ऍडमिशन. त्याची टॅलेंटशी सायन्सची आहे, पण मार्गदर्शन नसल्यामुळे तो कुठं गेला? आर्टला. तो जर सायन्सला गेला असता, शहरात गाईडलाईन मिळाली असती, तो मेडिकलचाच आहे, पण तो मेडिकलला हे केलं पाहिजे. ग्रामीण भागातल्या मुलींना एक तज्ञ डॉक्टर आणून त्या मुलींच्या आरोग्याची तपासणी, मुलीला आरोग्याचं मार्गदर्शन आणि मुलीला कॅरियर बनवण्याचं मार्गदर्शन आज केलं पाहिजे. आता आपण फक्त म्हणतो शिक्षण लय वाढलंय, अजून शिक्षण मापात नाही.
तुम्हाला अजूनही ग्रामीण भागातल्या पोरांना शिक्षणाची किंमत, आता हे शहरांमधले फिरणं शिकणारच, यांचं काय, यांना घरी कामं नाही, हे शिकणं. आपल्याला दर्जा वाढवायचा असेल तर आज व्यवसाय मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. या माणसाने आज रक्तदान शिबिर ठेवलं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देव, ईश्वरच्यांनी प्रार्थना. आणि आता मेन सोपान काकाच्या कीर्तनाला सुरुवात. हां, आता फक्त फटाफटा बोलायचं. थोडी माळकरी मंडळी, गंदा बिंदावाले, काकडा बिकडा करणारे, दिंडी जाणारे, जरा नीट ऐका, थोडंसं किचकट आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म, निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी. नीट ऐका बरं का. आता निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी, वार सोमवार. सोपान ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी, सोपान काकाचा जन्म रविवारी आणि मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी. परत नीट ऐका. सोपानाचा निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी, निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी, मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी आणि सोपान काकाचा जन्म रविवारी. झाले जन्म 4. पुढे चला. निवृत्तीनाथाचा जन्म माघ वद्य 2, सोपान काकाचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म श्रावण वद्य 8 आणि मुक्ताबाईचा जन्म अश्विन शुद्ध 9. आता पुन्हा उलट ऐका. निवृत्तीनाथाची समाधी ज्येष्ठ वद्य 12, ज्येष्ठ वद्य 12. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कार्तिक वद्य 13. मुक्ताबाईची समाधी वैशाख शुद्ध 10 आणि सोपान काकाची समाधी मार्गशीर्ष वद्य 13, मार्गशीर्ष वद्य 13 सोपान काका, कार्तिक वद्य 13 ज्ञानेश्वर महाराज, ज्येष्ठ शुद्ध 12 निवृत्तीनाथ आणि वैशाख शुद्ध 10 मुक्ताबाई. आता यांचे सगळे जन्म सांगूनच टाकितो सगळं तुम्हाला. हा, यांचे जन्म असे आहेत. निवृत्तीनाथाचा जन्म माघ. आता निवृत्तीनाथ मुळात अवतार शंकराचा, सदाशिवाचा अवतार झालं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज अवतार विष्णूचा आणि सोपान काका अवतार ब्रह्मदेवाचा. आता सोपान काका अवतार हा ब्रह्मदेवाचा आहे. मग आता महिला मंडळात तुम्हाला प्रश्न आहे. अश्विन शुद्ध 9, अश्विन शुद्ध 1 या दिवशी मुक्ताबाईचा जन्म आहे. मग तो दिवस कोणता? करेक्ट, घटस्थापना. मग मुक्ताबाईचा जन्म घटस्थापनेला आहे, म्हणजे सगळ्या देव्याच मुक्ताई आहे. आता ही तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची, पारावरची, खोडची, हे सगळ्या देव्या एकच. महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किचन ओट्यापसली देवी. कडक देवस्थान आहे ते. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले तेवढे कोण. त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आणि भक्त इतका नालायक आहे, तिचं सोडून कोणचं ऐकत नाही. नवरी नवरदेवाच्या घरी चालली तर 1.5 तास रडती, तिची आई रडती आणि बापाही रडतो. नवरदेव नाही रडत, तो भाड्या उलटा चष्मा घालून उभा राहतो. ताई भाड्याच्या गाडीत येतो. मग त्या पुरीचा भाऊ विचारतो त्या पुरीला, का ग दिदी तू चालली तर तूही रडती, आणि मम्मी रडली आणि पप्पाही रडले, दाजी का ग रडले नाही? ती पोरगी म्हणली, पप्पा मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. हा उद्यापासून सारखा बॉम्ब मारणार आहे, याला हाणू दे माझ्या. आज बाह्यरंग आहे. साधुत्व हे अंतरंगात असावं, बाह्यरंगात नाही. नाही तर नुसते बाहेरून साधू झाले. तर आज साधू कसे झाले सगळे? बाहेर. काम बिम करायचं नाही, बोंबलं तिंडायचं, बारीतलं खायचं, चहा नको दूध पाहिजे, भाकरी नको सफरचंद पाहिजे, बायको करायची नाही, व्हॉट्सअप वापरायचे. मग बायकोच करायला रोग झाला तुला. एसटी रेल्वेत बसला, तो रेल्वेत बसला साधू,
मौन. तिकीट काढणारा गेला, कुठं जायचं तुम्हाला? तुम्हाला ज्या ठिकाणी राम जन्माला आला त्या ठिकाणी जायचं. अयोध्या. अयोध्या. पैशात काय काम? पैसे नाही म्हणा. तो कंडक्टर आहे नंगटच होता. उठ चाल माझ्या संग. म्हणला कुठं? तुला मी आता कृष्ण जन्माला जिथं आला तिथं नेऊन घालतो. तुरुंगात. तू इकडं नीट राहिलं नाही. काही गोष्टी अशा आहेत. मला चला थोडं पुढं करंट लावला ना मग आता मग करंट लागतो. आता हे सोपन काका, मग ती मुक्ताई, तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची सगळ्या देव्या एकच. पुन्हा बळ वरळायचं नाही. गुरुवार झाले का? 3 झाले. करा. काय बावळ्याचा बाजार झालाय ना. हे आणलंय कुठून फॅड कोणी काय कळा ना. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर पिऊन आला. काय उपयोग त्याचा? पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मतान घेऊन. कपून टाकीन कपून. पण पार्वतीनं वरती आरती बदलवली. 3 गुरुवार केले ना तुम्ही, 1 राहिला ना, करा तेवढा. येड्याचा बाजार झाला. 4 गुरुवार करतीन, सासरा उपाशी मारी. ती पोथी तरी कुठून वाची? काय नाही महाराज. हे लोक फक्त आता बदलत चालले नाही तर लोकच सुधारले नाही. काय सुधारलेत? घरावरची कौलं गेली, स्लॅब आलाय. सारवायची जागा गेली, फरशी आली. काय सुधारलेत लोक? धोतर गेलं, पायजामा आला. पायजामा गेला, जीन आली. जीन गेली, बरमुडा आली. बरमुडाही गेली जवळ. आता बलून आली. ती बलून तर अशी कठीण आहे, वर मोकळी, खाली फिटे. ती काढी त्यातच कशी? आता अजून 1-2 वर्षानं मोकळे होणार लोक. आता ईदवर तर आलाच. मग काय ईदभर वर सरकला म्हणजे आला महात्मा. काय सुधारलंय जग. पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची तर पोरग घेऊन यायची, आणि पोरग रडायला लागलं का आमची आई मांडीवर आडवं टाकायची पोरग, आणि मस्तपैकी पोराला कीर्तनात दूध पाजायची स्तनातलं. शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पितंय, पदराखाली झाकेल. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी-शर्ट घालते. कुठं झाकायचं पोर? आणि त्या पोरानं घाई प्यायचं कसं? समजा प्यायचं. काय नवीन आता त्या पोरांनी एक भांगा आणलाय कुठून यावर्षी, वावर नांगरलाय, दंड ठुलाय. इकडून रान मोकळं केलं, इकडून मोकळं केलं, आणि मध्ये वा फिराय पट्टी ठुली. अरे बागला तू कुचिड्या झाला तुझ्या, तुला का आला 1 साईड लागत. ते पुरीनी तर त्याच्यापेक्षा डेंजर भांग आणलाय. एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. अहो एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभं होतं, पुरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. हो त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं वाहून. काय माणसं आहे. चपातीला पोळी म्हणती, मग पोळीला काय पोळा म्हणती का? वाक्य नीट ऐकान पुढे चला. मुक्ताबाईच पार्वती, मुक्ताबाईच रुक्मिणी, आणि सोपान काकाच्या वर्धापन दिन आहे. त्या मंदिराच्या वर्धापन दिनाला सोपान काकाचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा, आणि सोपान काका अवतार ब्रह्मदेवाचा, आणि त्याच्यासाठी तुम्ही बांधलं मंदिर. आता मंदिर पूर्ण करून देतो, सोपान काका आत बसून देतो, आणि मग पुढे चालवतो. खाली खोदला पाया, पाया जितका पॅक तितकं मंदिर पॅक. मग याचा पाया ज्ञान पाहिजे, याचा पाया ज्ञान पाहिजे. आणि ज्ञानामध्ये 2 प्रकार आहेत, नीट ऐका. हे पुस्तकातलं नाही, हे MA MPhil हे पुस्तकातलं ज्ञान नाही. हे MA MPhil PhD DHM Com LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA DEd आणि BEd आणि आर्ट अँड कॉमर्स आणि सायन्स आणि F1 S1 M.Tech आणि B.Tech आणि डिग्री डिप्लोमा, टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC आणि UPSC नेट आणि शेट आणि फार्मसी आणि ICT आणि ॲग्री डिग्री डिप्लोमा, MBA आणि BA आणि हृदयरोग तज्ज्ञ, गुडघा तज्ज्ञ, फुफ्फुस तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ. आता नवीन तज्ज्ञ आलेत, गुप्तरोग तज्ज्ञ, रोग गुप्तन गडी तज्ज्ञ. जो तज्ज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे MA BA जाऊ द्या, त्याला 3 मुद्दे सांगतो. ज्ञान हा पाय आहे, पण ते ज्ञान बाहेरचं नको, आतलं पाहिजे. मी कोण आहे, ज्ञानाची गरज आहे. मी कुठून आलोय, ज्ञानाची गरज आहे. मला कुठं जायचं आहे,
ज्ञानाची गरज आहे. मी कशाला आलोय ह्या ज्ञानाची गरज आहे. कोण आहे मी कोण? पाटील, पाटील, जागीरदार, वतनदार, देशमुख, गायक, वादक, महाराज. अरे हा तुला भ्रम आहे. तू पाटील नाहीये, तू जागीरदार नाहीये, तू वतनदार नाहीये, तू देशमुख नाहीये, तू गायक नाहीये, तू वादक नाहीये, तू शिक्षक नाहीये, तू क्लर्क नाहीये. क्लर्क तुझी पदवी आहे, शिक्षक तुझं पद आहे, सरपंच हे तुझं पद आहे, गायन ही तुझी कला आहे, कीर्तन हा तुझा व्यवसाय आहे. तू कोण? निवांत डोकं खाजवा 2 मिनिटं. कोण आहे आपण? शिक्षक नाही, पदवी येते. सरपंच आलाय निवडून, पद येते, पद आहे. पण आपण कोण आहे? तलाठी, ग्रामसेवक, कोण आहे आपण? निवांत 1 मिनिटं डोकं खाजवा. कोण आहे आपण? लावा शोध. सगळ्यांना देतो 2 मिनिटं. क्षत्रिय म्हणावं, तुझा धर्म आहे. आपण कोण आहे? एक वाक्य सांगा. आपलं शरीर फक्त मानव रूप आहे, नाही तर आपण ईश्वरी अंश आहे. काय मत आहे तुमचं? अंश आपण ईश्वर आहे. आपण थोडेच कोण? मग एकाने विचारलं कोण आहे आपण? कोण आहे मी? आपण ईश्वरी अंश आहे. पुढे जाऊन सांगा. ईश्वराचा अवतारच मानव आहे. बस. मग तुम्ही म्हणाल माणसं असं येडेवानी का वागतात? ते संगतीनं वागत. त्याचं काय तेवढं. जसे मित्र तसे 3 शब्द तरी ध्यानात ठेवायचे. मांजरीच्या पिलाला धोका फक्त बोक्यापासून आहे, आणि बोका त्या पिलाचा बाप आहे. मांजरीच्या पिलाला धोका महिला मंडळ बोक्यापासून आहे, आणि सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आहे. सापाची आई जलमतानच पिलं खाते. तुम्ही मी देवच आहे, फक्त आपल्याला 3घांपासून धोका आहे. 1 मित्र, 2 भाऊबंद, आणि 3 पाहुणे रावळे. सगळ्यात नालायक क्वालिटी आहेत 3. आता कीर्तन संपल्या आपले मित्र तपासायचे. आता ते सांगायचं बस तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाडी घ्यायची नाही. तुम्हाला मी तुझ्या गाडीवर आलो, पायी आपल्या गाडीवर यायचं नाही. तुम्हाला माणुसकी उडत गेली. माणुसकी नाहीतरी मला सांगा, आपण पियत होतो का? कोणी शिकवलं? आपल्याला प्रियशी पाठवायला मदत कोणी केली? मित्रांनी. जमिनीला गिऱ्हाईक कोणी आणलं? मग पहिला धोका त्यानंच दिला. जर तुम्ही आमच्यासारखीशी दोस्ती केली असती तर आमच्या टोळीत जर आले महाराज तुम्ही, तर वाक्य लिहून ठेवा. तुम्ही आमच्या टोळीत आले तर श्रीमंत होणार नाही, पण समाधानी व्हाल. आमच्या टोळीचे मेंबर व्हा ना. तुम्ही हरिपाठ नका करू, फक्त आमच्या टोळीत या. एक सांगू तुम्हाला, आमच्या बरोबर आल्यावर तुम्ही गाडी घेणार नाही, बंगला बांधणार नाही, पण सुखाने झोपाल आणि समाजात मानाने जगाल. क्या बात. तुम्ही बेवड्यांमध्ये राहिले, लग्नात नाचले, तुम्ही नाचा नका जायना घामी असतोवर, पण नाचणाऱ्यांना लग्नात बसलेली किती वाईट बोलतात हे एकदा कानानं ऐका. लई वाईट बोलतात कार्यालयात बसणारे, ऐकवतच नाही. त्यांना एक लोक लय शिव्या देतात. आणि पुढारी लोक ध्यानात ठेवा, तुम्ही ते लग्नात आणि 10वीतली भाषणं टाळी जा. नको, लय वाईट बोलायचे लोक महाराज. 10वीत अशी घोडाला येतात खालून, तुम्हाला काय सांगा. आपल्याला वाटतं बा असं नाही, हे हातानं झटे आहे महाराज. बरं, 10वीचं भाषण करायला उठल्यावर एक तर कोणी कीर्तनकार प्रवचनकार कोणी असो, कावळा शिवल्यावर लोक थांबत. आणि श्रद्धांजलीला बसलेल्या लोकांना आपले सगळे लफडे माहीत. आपण आपला बाप हाणेले त्यांनी पाहिले, आणि ते एक तर बसलेले राहतात कटाळलेलं. लोकांकडे सध्या वेळ नाही, लगामा सगट घोडा सोडतात खालून लोक. आणि आपल्याला वाटतं लोक 10वीतलं भाषण टाळीचा. 10वीत एकाच माणसानं बोलावं, सगळ्यांचे आभार मानावा आणि मिटून टाकावा. ही वाळू तापेपर्यंत बोलू नये. लय वाईट बोलत. आणि तो बोलणारा जो एक उभा करणार आहे त्यालाही त्याच्या कुटुंबाची माहिती असावा. जो मिळालाय त्याची. नाही तर एक भांबावले भ्यानं उभं राहिलं भाषणाला. बरं, 10वीचं भाषण म्हणजे लाबाड. अहो कसं आहे, मरू चांगलाच म्हणायची बाळी येते ना. आता तो येडं सोडून मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांचे ना आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता का?
मग मग नदीवर म्हणतं का अवलाद गेली. त्याला एकदा स्वतः तिथं चेअरमन केलं तर त्यांना खत ऐकलं तरी आपण म्हणतो गावाच्या विकासात त्याचा फार मोठा वाटा आहे. मग आता काय करतो. हां, ते एक भाषण टाळायचं आणि लग्नातलं एक टाळायचं. कारण लग्नांमधली जी भाषणं आहेत ती वऱ्हाडाची स्थिती ऐकायची नाही. नाही ते लोकांच्या डोक्यात नाहीच. एक तर लोक पहिले जे वेळ राहतात, आता एवढं परंपरेनं म्हणून लोक थांबतात. बरं लोक शेवटचं मंगल पूर्ण होऊन सुद्धा देती नाही. सदैव लग्नम वाजंत्री वाजे बोट डांबरी लागत आहेत तुमचं चालतंय. लोकांना आता वेळ नाही महाराज. नदीवर नुसतं लिंबाव कावळा पाहिला तर लोक आला बरं का, अरे तो दुसराच होता, तू असं येड्यावानी काय करू. लोकांना वेळ नाही, हे टाळलं पाहिजे महाराज. आणि याच्यामध्ये एक वाक्य वाटतं महाराज, 2 माणसांना ते बरं वाटतं पण 100 माणसांना ते वाईटच आहे. ज्यांनी तुम्हाला माईकवर उभं केलं बोलायला त्याला बरं वाटतं. माझं ऐकलं ते खालचे लय वाईट बोलत. इंदुरीकर गेल्या एका लग्नाला, त्याला काय माहित नाही लफड्याचं लग्न आहे. बरं मला फेटा काढले कोणी ओळखीत नाही. मी बसलो लग्नात, ते शेजारची बोलत होती, सौ जाऊन चौथा उरला आणि आता गुलाबजाम गाली सुटला. इंदुरीकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं आहे काय. तेवढ्यात एक जणानं इंदुरीकरचंच नाव पुकारलं आशीर्वादाला. आता त्याला उठायचीच पाळी आली. मग आता बसणारे काय त्यालाही सोडितात का. मी एक जण म्हणला हा लायकीचा उठला आशीर्वाद. आता याचा कवा लागू पडायचा. त्या पुरीला 2-3 महिना असं लय वाईट बोलत होता. हे टाळीत जमा आणि सांगा हा विनोद आहे का. आणि या सवय आपण लावून घेतल्या पाहिजे का लोकांनी लावल्या पाहिजे. आपण लावलं पाहिजे. 10 पुढारी एकत्र बसले ना त्यांनीच ठरवलं पाहिजे आमच्यातलं एक जण बोलन बाकी त्यांनी उलट म्हणलं पाहिजे. आले म्हणून सगळ्यांची नावं घ्या आणि आमच्यातला एक जाणकार म्हणून यांना 2 मिनिटं बोलू द्या विषय. पण त्यांना ते म्हणतो फक्त 1 मिनिट ते नाही त्याच्यात चव जाती महाराज. काही गोष्टी अशा आहे महाराज ते अतिरेक्यामध्ये सुद्धा म्हणजे अतिरेक झाला ना कोणत्याही गोष्टीचा त्याच्यातही बरबादीची. हां चला थोडं पुढं. मुक्ताबाई स्वपन काका त्याला पाया बांधायचा आहे मंदिराला आणि ते ज्ञान. आणि आज 99% लोकांना काय नाही ज्ञानच नाही. 2 भावांची 40 वर्ष कचरीत केस झाली. पुन्हा नीट मागं चला. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आणि तुम्हाला मला पहिला धोका मित्रांपासून. 2 भाऊबंद बरं झालं निम्या अर्धे मेले तुमचे माझे. लई तर लई नालायको जिवंतपणी नीट जगून देती नाही. मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे. नको कोणला राम राम आपलीच टोळी चलो. बरं आता खांदेकरांचा ताण नाही राहिला, आता रथ आलाय. खांदेकरी नाही राहिला तर माणसं जवळ भावतच नाही. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न करायचं तर 100 माणसं पोरगी पाहायला जायची. प्रत्येक जाऊन रात्री सांगत आहे उद्या आपल्याला जायचं आहे बरं का, आवरून ठेवा गाडी आहे 10:30ला गाडी येणार आहे. आता पोरगी पाहायला 2 माणसं जातात, पोराची आईन पोराचा बाप. ते बी जेवताना पोरीच्या बापाला म्हणतात म्हण नको कोणला आम्ही आलतोय म्हण नका बोंग्या होईल. पुरीच्या बापाला तुम्ही सुद्धा म्हण नका ती पळून गेली ती काल चालली सापडून अजून बोंग्या फार बोंग्या झाला माणूस. भावबंद राहिले नाही. 1 मिनिटात उदाहरण सांगतो. मोबाईलमध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. 4,30,000 गठ्ठा मतदान होतं रावणाचं. रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असताना मारा जागेवर डिपॉझिट गेला असतं. गठ्ठा मतदान घरचं. आणि मतदानाच्या बाबतीत सांगून ठेवतो मी परवा सांगितलं 100% मतदान करीत जा. हे 60 आणि 65% मतदान केल्यामुळे हे बोंगे होत्या सगळे. 60% मतदानांमध्ये काय होतं महाराज जी सम्राट मंडळी आहे त्यांचं 30% राखीव आहे. शाळा कॉलेज बँका पतसंस्था कारखाने
हे सगळं राखीव असतं त्यांनी. म्हणजे 10,000 कर्मचाऱ्यांच्या 1000 2,000 तर कर्मचारी प्रत्येकाकडं आहेत. त्या 2,000 कर्मचाऱ्यांच्या बायका 4,000, त्यांना एक एक पोर 6,000, काहींना 2-2. कशाला जमून देतील दुसऱ्याला. आणि मग आपली बावलट म्हणते ते नाही हो नाही, झक मारा सगळ्यांनी मतदान करा, गपक्यात फरक पडतो का नाही पहा. लोकांना आता तुम्ही सध्या कवडे साहेब देणं ठेव, लोकांना आता हे सांगा कोणालाही करा मतदान, पण करा मतदान 100% होणं गरजेचं आहे. तुम्ही कोणाला करा, आम्हाला काय ते शिकेल नाही, आमचा त्या क्षेत्राचा काही संबंध नाही. आम्ही सेपरेट मुख्यमंत्री, आम्हाला काय तुम्ही कराल मग आम्हाला काय तुम्हाला पाजायची गरज नाही, रामरामही घालायची गरज नाही, उलथा तिकडे. हां पण खरं सांगतो मला, जर 100 झालं ना, आणि ते व्हायलाच 100 केलं पाहिजे. रावणानं 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. हिशोब सांगतो ना 4 लाख कशी होती. 80,000 बायकांनी 1 लाख पोरं, 81, 1.25 लाख ना तू 3,05,000 आणि 1.25 लाख पण तू 4,30,000. मग रावणाला खूप नाव साखर किती मिळत असेल. हो. आणि रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता, त्याचं पहिलं नाव मेघनाथ होतं. उदाहरण घेऊन जा घरी, रोज ऐका, तुमच्या माझ्या घरातलं उदाहरण आहे. आणि महाराज इंदुरीकडचं कीर्तन म्हणजे महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरून दे तिकडे. महाराज कीर्तन संपले हो का मरण, तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, फायद्याचंच आहे. फक्त कानाला थोडं वाईट आहे पण फायद्याचंच आहे. रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता, त्याचं पहिलं नाव मेघनाथ होतं. आणि इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहीत होतं. चुलता म्हणजे बापाचा भाऊ ना आज्याचा पोऱ्या. फोडून सांगितलं म्हणजे बरं, कारण चुलते विलते मेले, आता चुलते विलते उलातले सगळे. त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण, गडी मोठा हुशार. बिभीषणानं असा शोध लावला, रावण तर आपल्याच्यानं हटत नाही, मग रावणाला मारायचं असेल तर आपण फुटलं पाहिजे, आणि फुटल्याशिवाय प्रगती नाही. मोसम पाहून फुटलं पाहिजे, असं हवा पाहिजे, हवा. हा चला, त्या बिभीषणानं डायरेक्ट रामाला गाठवलं आणि रामाला त्यानं तोंडावर सांगून टाकलं, तुला कधीच सीता मिळणार नाही. तुला जर सीता मिळवायची असेल तर पहिला इंद्रजित मारावं लागेल, हे रावणाचा पोर आहे. आणि इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल. काय नीती आहे. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची, आणि मीटिंग काय चकना चुकना खाऊन नाही झाली, डोळे उघडे ठेवून मीटिंग. आणि ऐका मीटिंगचा विषय आता, रामा इंद्रजित मारायचा आहे, पण एक हात आहे भाऊ, त्याचा जो हात आहे इंद्रजिताचा, त्या हाताला वरदान आहे. वरदान असं आहे, त्याच्या हातात जर कधी बाण आला तर समोरचा माणूस मेलाच. त्याच्या हाताला वरदान आहे, त्याचं नावच मुळात इंद्रजित आहे. इंद्रजितानं भात्यात माग हात घातला महाराज, इंद्रजितानं भात्यात माग हात घातला महाराज, आणि समोरून असा बाण आला, समोरून असा बाण आला तर इंद्रजिताचा ढोपरातून उडाला, त्या लंकेत जाऊन पडला. तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिताच्या हातात बाण आला असता, कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता महाराज, पण फुटलेला घरातला होता. तो तुटलेला हात जेव्हा अंगणात पडला, रावणाची सून बाहेर आली, पतिव्रता होती ती सुलोचना, तिनं तुटलेला हात ओळखला. तिने सांगितलं, माझ्या नवऱ्याचा हात उडवायची डिरिंग केलीच कोणी, तिच्या बापानंच केली ती. कोणी केली ती? मग लक्ष्मण कोण होत, तिचा बापच होता. मग पाहुणे रावळे का आलाय? महिला मंडळ, पुरुष मंडळी लिहून ठेवा, आज तुमचे दिवस चांगले आहेत, तुमचे माझे, उद्या राहतीलच असे नाही. घमेंड कमी करा, दिवस फिरतात, दिवस फिरतात. आपल्याला वाटतं मी आता शिका 11वीला गेलोय, 17चा आहे शेंबड्या तू, 17चा. तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. तिलाही वा झाल्यात घरमाठानं. जरा बजेटमध्ये राहा. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लाथ आणते अवलाद. भंगार बापाची पायदास कुत्र्याला लाथ आणते. ती कुत्र म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. अरे
कॉलेजचं पोरग गलासाला गलास लावताना चिअर करताना बापाच्या नावाची चिअर करते दत्तू पाटील की जय हो मग प्यात आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारते ती मंडळी. ए भिक्या मराल मराल इंद्रिकेचं वाक्य आहे मराल नमुन्यावारी. शेतकरी आत्महत्या करतो तो कर्जानं करतोय. सगळी तरुण मंडळी ध्यानात ठेवा. कवडे साहेब इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक डिप्लोमाची पोरं आत्महत्या का करतात ते प्रकार ह्या 2-4 वर्षात वाढले. या नालायकांना कवडीचं कमी नाही. याला कॉलेजला जायला 70,000ची पल्सर आहे, 10,000चा याच्याकडे मोबाईल आहे, 2,000चा याच्या पायात बूट आहे. याला हॉस्टेलचं खायचं आहे, बाप बायकोचे दागिने मोडून पैसे पुरतोय. मग या नालायकांना कशाचा माज आहे? यांना आत्महत्या करायचं का सुचते? या हरामींना फुकाट खायची सवय लागली. हे फाशी घेऊन पोरं हे औषध पिऊन मारणारी पोरं आहेत नाही, ही जाळली सुद्धा नाही पाहिजे. नदी काल पाठवायची देवड्याला टाकून या आवला ती काय शिमेव मेलत काय? शेंबड्या पुरी पाहिजे ते औषध घेते म्हणजे भोंगळं करून आणलं पाहिजे चौकात. काय तुला कोण ना दिला सांगितलं होतं येड्या? आणि बरं ती जशी दुसरीच्या गाडीवर पाहिली ना पुरीने तोच दांडका उठवलाय. मी त्याची नाही तर कोणचीच होत नाही. पाहतो कोणीकडं थोपाड कोणीकडे बसेल. कुणावर प्रेम त्याला क्वालिटी नाही दर्जा नाही. आणि मग लगेच पुरीनं चिठ्ठी लिहून ठेवायची माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. तू मरणं का ना त्याच्याबद्दल मत नाही आमचं, पण नीट मर ना तू. ऐ माते एवढे खांबे एक एक दोरी लाव ना या खांबाला मर नाही इथं. पण आईबापाच्या इज्जती घालून कशाला मारते? आईबापाची मान खाली होईपर्यंत कशाला मारायचं? आयुष्यभर त्या बापाने बिचारीने खाली पाहून जगायचं. त्या आईनं बिचारीनं गल्लीत बाया बोलायला लागल्या तर खाली मान घालायची. त्या आईनं बिचारीनं शेतात गेली तर मायाने पोरींचा विषय काढला का त्या आईनं पदर डोळ्याला लावायचा. तुम्ही आईबापांना अपमानाचा जगीता कशाला? त्या बिचाऱ्यानं बनियन मळालं तर पलटी करून घालायचं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारून जगायचं. बिचारा दुष्काळात मध्ये शेतकऱ्यांना संसार उभा करायचा. आणि तुम्ही मूर्खासारखं पोरीने पोराने भाषा घ्यायचा. हे रिपीट केले पाहिजे धरून. खरे बा म्हणे ती माझी औषध काय रोग झाला नालायकांना फटकावले पाहिजे धरून. ₹100 नाही काही ना 9,000चा मोबाईल आहे आणि आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना तो नाही मोकळा काही रेंजमध्ये. कामं करायचे नाही बोंबलं तिंडायचं कसं जमल ते? कामं केल्यावर कुठं वाईट बुद्धी सुचती काय? कशी काय सुतन? ते दिवस फिरतात. फिरले दिवस रडला रावण. रडला रावण सुद्धा रडला. टपरी टुपरीवाले नीट आहे का? रडला रावण. आणि तो तुटलेला हाताजवळ ती बाई गेली रावणाची सोन. तर महिला मंडळ तो तुटलेला हात असा हल्ला तो हात हल्ला. तर तिनं कागद आणि पेन दिला. तर त्या तुटलेल्या हातानं त्याच्यावर लिहिलं तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. चिठ्ठी. ती चिठ्ठी घेऊन रावणाची सून रावणासमोर आली. माझी सून विधवा झाली म्हणून रावणानं मान खाली घातली. विधवा सुनेशी मी कसं बोलावं? मी खानदान माणूस आहे, पण माझ्या घरावर सुद्धा हा प्रसंग आला. मान खाली घातली रावणानं. बोलायचं कसं सुनेशी? ती सून गेली रावणाला म्हणली ज्याने इंद्र हरवला त्याने माझ्या नवऱ्याला मारलं, त्याचा बदला घ्यायला चालले मी. रावणानं खाली मान घातली जा म्हणला. जा म्हणलं. दरबारातली लोक रावणाला म्हणली रावणा तुला अक्कल आहे बाई? अरे तू तरुण आहे, तुझी सून तरुण आहे, ती विधवा झाली, तो रामाकडे पाठवली. उद्या राम जर म्हणला माझी बायको आणून देन तुझी सून घेऊन जायचं तू काय करशील? रावण म्हणला मूर्खाओ ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण होता महाराज. त्याच्या पुढचा ऐकल्यावर मेंदू बंद होईल तुमचा. एकदा खिस्सा रिकामा झाल्यावर जग नाहीये. जगाला काय घेणं नाही. बायको सुद्धा फिरली रावणाची. काची बायको काच काय? रावणाची बायको रावणानं म्हणली तुम्ही जर एवढे विद्वान होते तर तुम्ही सीता पळून आणल्यावर तुमची इच्छा का पूर्ण केली नाही तुम्ही? रडला रावण. मंदोदरे तोंडाला लगाम घाल. हनुमान येईल लंका पिटविली या भीतीला मी घाबरत नाही. मी ती स्कूटी देव कोंडून टाकली. माझ्या पुढे रावणाचे यांचं काय हिशोब आहे? मंदोदरी म्हणते तुम्ही वेदाच्या गप्पा सांगायच्या नाही, फक्त तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही सांगा. रावण म्हणला मंदोदरी तोंडाला लगाम घाल. मी सीता पळून आणली. रडला रावण.
म्हणलं माझी इच्छा मी का पूर्ण केली नाही. मी सीताफळवायला गोसाव्याचं रूप घेऊन गेलो, दाढी वाढून सीतेपुढं उभा राहिलो झोपडी पुढं. तेव्हा मी तिला म्हणलो तो माय भिक्षा वाढा. आणि मी खानदान असल्यामुळं माझी नगरी गेली तरी चालेल, पण माय शब्दाला धोका देणार नाही, याला रावण म्हणतो. एवढा विद्वान रावण सख्या भावानं संपवला. तुम्ही कोणच्या नादी लागू राहिली? तुम्हाला वाटतं आम्हाला 5 वाजता लई मित्र फोन करत्या? बरं फोनवर बोला त्यात तरी काय. हॅलो झोपला का, उता नाही का, पालताय पार त्या महाराज. आता हे जसे आपण रक्तदान शिबिरं घेतो, सरकारी दवाखाने काढतो ना, अजून 5 वर्षाने प्रत्येक गावात जसं समाज मंदिर बांधलेलं ना, मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी एक हॉस्पिटल काढावं लागलं. निम्मी पोरं सायकोलॉजिकली अनफिट झाल्यात, गडी नाही राहिले, काही रेंज गेली, काहीची रेंज गेली मोबाईल वापरून, काहींना व्हायरस आला, पागल झाले ते. नुसते कानात 2 काड्या घालीत्यात, आता तर तोंडात 2 काड्या आणल्यात, नुसतेच झुलात्यात ती. खलास झाले. ती सॅग नावाची एक बॅग आणली कुठून, ती सॅग ती माग टांगीत आहे, सॉक्सचा असा घाण वास. रस्त्याला उभे राहिले ना, पागल झाले, पागल झाले. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं ते. त्यांना सुधारलं काय? एक तर कॉलेजला गेलं आणि गाडीतूनच उतरलं नाही, परत घरी आलं तसं. पागल झाली. एक लग्वीला गेलं आणि मोबाईल आला, मग चैन तर खोलाव का नाही? फार ईडी झाली लोक. त्या मोबाईलमुळं एसटीत कोणी बोलानं, घरात कोणी बोलानं. आणि ही मोबाईल वापरणारी जी पोर आहेत यांना निद्रानाश नावाचा रोग झाला आहे. निद्रानाश, यांच्या झोपा विपा उडून गेल्यात. मला ही पागल येते. जी पोरं सारखी मोबाईलवर बोलते ना, पागलच येते. त्यांच्याकडे लक्षणं कधीच होती, येडेच येते. काही तर मोटरसायकल कड्याला लावितात डांबरीच्या अंधारात, येड्या बाबडीत. पागल येते, बधीर झाली ती पोर. निद्रानाश नावाचा रोग झालाय त्यांना. ती मोबाईल वापरणारी पोरी झोपती नाही संध्याकाळी, खाटावर उताने पडले ना. झटके आणतात उशीला आणि खाटाला, नुसते झटके आणतात. डोक्या खालच्या उशीला इकून झटका, गोदडीला इकून झटका, हे बधीरच होईल. झोपा नाही त्यांना. मग ते अश्लील चित्र, उघडे चित्र, अश्लील मॅसेज वाचून डोक्यात ठेवायचे आणि तसाच झोपला. निम्म्या रात्री गोदडी फाडली त्यानं, निम्म्या रात्री गोदडी फाडली, तडा तडा गोदडी फाडली. त्याच्या बापाला चक्कर आली. तो म्हणला काल खाट मोडली, आज गोदडी फाडली. त्याची आई म्हणली सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला फाडील तो. पागल झाली लोक, पार पागल. यांना काही मोबाईल नाही मिळाला, नाही दगड कानाला लावा बसल्यात. मोबाईलवर लिमिटेड बोलावं. आणि मोबाईल ही गरज नाहीये, मोबाईल ही गरज आहे, मोबाईल ही आवड नाही. काही बोलायचं त्याला काही सेन्स नाही, काय नाही. बरं काच आहे मोबाईल. हॅलो कुठं आहे तू? नदी वय जायचं आहे तुला? बरं आता पोरं सांगा मला, पोरं मी केवढ्याचा मोबाईल वापरू शकतो? लाख रुपयाचा. 1 लाख. 1 लाख म्हणजे माहिती 3 दिवसाचं काम आहे. मा मोबाईल 2400 रुपयाचा आहे. त्याला घेऊन 3 वर्ष झाली, अजून बॅटरी सुद्धा गेली नाही त्याची. त्याच्या पुढचं ऐकलं होतं मेंदूच बंद होईल तुमचा. मला 1200 रुपये खर्च आहे माझ्या वर्षाला मोबाईलचा. 3च वेळा कार्ड डेटा घेतो, आयडिया टू आयडिया 4 वेळा. तो सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलू शकता. येस नो उलट तिकडे काय. आणि 5-6 तासच वापरतो. पहाटे 4, 4:30, 5ला सुरू करतो. पहिल्या कीर्तनाच्या टायमाला बंद. काय कोणाशी खुटलंय आपलं? हॅलो जेवला का? झोपला का? मुलातला का? मी आला तो, तुला काय करायचं? आणि फाजील गप्पांमुळं ह्याचं का. आणि मोबाईल ठेवणारी लोक पहा, मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवू नये, इथं ठेवू नये मोबाईल.
इथून हृदय, जरा शिकलेली याडपट नीट आहे का, इथून हृदय आहे. इथं शाळेत जातात का नाही, इथं हृदय आहे. सगळ्यात नाजूक इंद्रिय कोणतं आहे? हृदय. 7-8 वेळा जर व्हायब्रल झाला ना सायलेंट, ठेवूनच देईल माणूस. अहो दिल्लीतला माणूस जर खोडदला बोलतोय तर त्याच्यामध्ये काहीतरी वेऊज आहे. मोबाईल वरच्या खिशात ठेवू नये, मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात कधी ठेवू नये. बऱ्याच लोकांचे खालच्या खिशात ठेवू नये मोबाईल. रेन जाती माणसाची. मग तुम्ही म्हणाल मोबाईल ठेवाचाच कुठं, मागच्या खिशात, फुल रेंज. त्याच्यापेक्षा मोबाईल ठेवण्याची जागा सांगतो तुम्हाला. काही विद्वान माणसांकडे आहे, ती जी माणसं हुशार आहेत त्यांच्याकडे आहे. कमरेचा तुमचा जो बेल्ट आहे त्या बेल्टला काहींच्या कवर आहे, आणि त्या कवर मध्ये मोबाईल. अतिउत्तम जागा. तुम्ही कवर कमरेला लावलं ना, त्याला कवर आहे, ठेवा, तो वापरीत जा. त्याचा त्वचेशी संपर्क येत नाही, म्हणजे त्याच्या वेव्हचा इफेक्ट मानवी त्वचेवर होत नाही. कारण त्वचा ही संवेदनशील आहे. काही झालं तरी याच्यावर मुंगी गेली तरी तिला संवेदना आहेत, आणि संवेदनशील आहे. माणूसच मुळात संवेदनशील, त्याची त्वचा संवेदना देत असते. आणि ते व्हायब्रेटिंगमुळं हे रक्तपेशी सायलेंट होणं, याच्यापेक्षा तो मस्त याच्यात ठेवा. आणि पुढचं एक सांगतो, उजव्या कानाचा वापर मोबाईलला कमी करावा. उजवा कान वापरू नये, इकडून फार कमी वापरावं. शक्यतो उजवा काना बाजूने बोलूच नाही. का? तुमचे जे मेंदू आहे, मेंदू 2 आहेत, लहान मेंदू आणि मोठा मेंदू. मेंदूला 3 आवरण आहेत, दृढावरण आहे, जालावरण आहे, मध्यावरण आहे. त्या मध्यभागी एक प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ आहे, आणि ती जी शिर आहे. मग बऱ्याच वेळा माणसं म्हणतात ना, तो मेला नसतो पण तो डोक्यावर पडला. डोक्यावर पडला म्हणजे कुठं पडला? मागं पडला. मग याच्यामुळं हॅमरिंग होतं. मोबाईल जर इकडून जास्त वापरला तर हा कालांतराने बंद पडतो. मग काय माणसं येडे का म्हणून झाले? पुरीनं लग्न करताना नवरदेवाला विचारून घेत जा, मोबाईल किती टाईम वापरितो. लय वापरीत असेल तर भाऊ तू दुसरी पाय. बायका मिळानं. आणि आता एक डोक्यातून काढून टाका का, GCP घेतल्यावर 10 टाकल्यावर 12 टाकल्यावर लोक पुरी देतात. लोक म्हणजे GCP 9 असू दे, पेतय का ते. ते लग्न न झालेली मंडळी जी आहेत पोरं, तुम्ही आता नवरदेव नाही मला. आणि आता लोकांनी एक बोबाटा केलाय, काय मुली मिळत नाही. चुकीचं आहे. मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही आहे. आज सगळ्यात मोठी अडचण झाली. झोपडीवाल्याची मुलगी तर अशी 12वी पास आहे. कोण 12वीला आणि शेमड्यांना पोरी देतं? मुलगी तहसीलदार आहे, 1.5 लाख पेमेंट आहे टोनक्या तिला. तू लिहायचं तर येतं 1.5 लाख. तुम्ही पोरांनो जे राहिलेत लग्नाचे, ह्या आठवड्यात जर कोणी आले पाहुणे, हा म्हणून टाका, बायकोच पाहू नका. बैरी, मुखी, इडी, बुट्टी, उची, मरू जात. पहिले 2 पोर आहे, हा म्हणा. नाही महाराज 5-5 सीझन गेलेत काहींची. असं काय करतात? रेंज गेली 35-35 झालेत काही. बायको नाही आता तेवढं ऐका भाऊ, नाही तर लाट टाकली तुम्ही. तुम्हाला आता एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपाच टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी नाही झोप येत, नाहीतर मामाची मामीची पूजा करणे. बस मामा सोडून कोणचा आधार नाही तुम्हाला.